हे आहे आमच्या कॉम्प्लेक्स येथील भद्रानगरमधील महादेव मंदिर। आज महाशिवरात्री निमित्त बघा खूप गर्दी आहे। तशी इथे नेहमीच गर्दी असते। पाय सुजलेले होते, टाचा खूप दुखत होत्या, पण तरी सुद्धा मी लाईन मध्ये उभी राहिले आणि मला जेवढे वयोवृद्ध दिसतील तेवढ्या सगळ्यांना मी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकता, तुम्हाला कोणी मना करणार नाही। तेथील एक दादा म्हणाले की आपण वयोवृद्ध लोकांना आतमध्ये लगेच सोडत आहोत। आमच्या सोसायटीमधील एक छुटकू तिथे आला, मग त्याच्या हातात मी कॅमेरा दिला आणि मग त्याने शूटिंग सुरू केलं। ही त्याची मम्मी आहे आणि हे पप्पा आणि हा दादा। सो अशा पद्धतीने लंबी लाईन आहे। मी लवकर आली होती त्याच्यामुळे माझा लवकर नंबर लागला आणि तिथे छान पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे। वयोवृद्ध लोकांना सुद्धा आपण आतमध्ये लवकर सोडतो आहोत आणि कोणाला त्रास होऊ नये याकडे पूर्णतः लक्ष दिलं जात आहे। आणि दुसरे एक पिंपळेश्वर मंदिर आहे जिथे आज माझ्या मैत्रिणीने मोठा स्टॉल लावलेला आहे फुलांचा। वेळ मिळाला तर मी तिथे जाईन कारण ते खूप लांब आहे। एरवी मी गर्दीचं ठिकाण नक्कीच टाळते, पण ज्या वेळेला मंदिरात जायचं असतं एक जोश निर्माण होतो आणि महादेवाचं मंदिर असेल तर मग विचारूच नका। मग अशा पद्धतीने माझा नंबर लागला आणि मी देवदर्शन घेतलं। घाई गडबडीतच घेतलं कारण मागे खूप मोठी लाईन होती, म्हणून पटापट मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले। देवाकडे प्रार्थना केली की बाबा सगळ्यांना सुखात ठेव, समाधानी ठेव, आरोग्यमयी ठेव आणि कोणाचे भांडण तंटे असते तर लवकरात लवकर ते मिटू देत आणि सगळं काही आलबेल होऊ दे। आणि प्रत्येक मंदिरातील हे अग्रस्थान असलेले कासव आणि नंदीच्या कानात सुद्धा मी सांगितलं बरं का की माझं जे काही गाराणं आहे ते तू महादेवापर्यंत लवकरात लवकर पोहोचव आणि सगळ्या मनोकामना चांगल्या बरं का पूर्ण होऊ देत आणि माझ्या सुद्धा मला भरपूर काम मिळू दे, भरपूर म्हणजे भरपूर, आणि मी माझ्या सर्व बाळांना एक नाही तर 2 वेळेचं पोटभर जेव घालू दे। सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेव।